अध्यक्ष महोदय, माझ्या या लक्षवेधीमध्ये 3-4 विषय आहेत. एक टनेल आहे, खुपटेवाडी आहे, जानाई शिरसाई आहे. या 3 विषयांबद्दल माझ्याही लक्षवेधीत ते क्लब करून दिलेले. अध्यक्ष महोदय, प्रथमतः बोगद्याच्या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिनांक 9/2/2025 रोजी पत्र दिलं होतं. या बोगद्याची लांबी थोडीशी कमी करावी. त्याचं कारण असं आहे, महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात बागायती गाव म्हणून प्रसिद्ध असणारं फुरसुंगी गाव, ज्याचा कांदा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, ऊस महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि त्याच्यावर फुरसुंगीचा आखाडा प्रसिद्ध आहे, अशी बागायती सगळी मंडळी आहेत. आणि हा बोगदा हा जवळजवळ पुढे 34-90-900 जर गेला, म्हणजे लोणी काळभोरच्या बाउंड्रीपर्यंत जर गेला, तर फुरसुंगी गाव संपूर्ण वाळवंट होऊन जाईल. त्याचं निव्वळ पाझर पाण्यामुळे हा संपूर्ण भाग बागायत आहे आणि अनेक वर्षापासून प्रसिद्ध आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती की हा बोगदा 3 TMC पाणी, समजा हे 2 किलोमीटर कमी केले तर काय वाचून 100-200 MCFT 300 MCFT कमी जास्त होईल, पण त्याच्यामुळे निश्चितपणे ही जमीन वाचावी म्हणून तो बोगदा कमी करावा अशा प्रकारचं मी पत्र दिलं होतं. त्या पत्राला माननीय मंत्री महोदयांचं उत्तर आलं आहे. थोडंसं दिशाभूल करणारं डिपार्टमेंटने उत्तर दिलं असं माझं मत आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये संबंधित शेतकरी आणि तिथले प्रमुख लोक यांच्याशी मंत्री महोदय, माझ्यासकट राहुल कुल, आम्ही सगळे एकत्र बसून या बाबतीत फॅक्ट काय आहे त्या बाबतीतली चर्चा करून एक जर घेतली तर आपल्याला वस्तुस्थिती माहीत पडेल आणि योग्य निर्णय होईल. आणि म्हणून या बाबतीत एक बैठक घ्यावी. दुसरा जो विषय आहे तो खुपटेवाडीचा आहे. आता खुपटेवाडीला माननीय राहुल कुल साहेबांनी पाणी मागितलं. ते का मागितलं की पुरंदरमध्ये 3000 एकरवर आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे, तिथे वाचलेलं पाणी जे आहे ते त्यांच्या तालुक्यात जाऊन लागलं. महाराष्ट्र जलसंपत्ती अधिनियम 2005 मी मंत्री होतो, अनेक केसेस मी हँडल केलेले आहेत. त्यानुसार निश्चितपणे एका तालुक्याचं पाणी दुसऱ्या ठिकाणी देता येत नाही, नंबर 1. नंबर 2, जेव्हा ह्यांनी मागणी केली आहे त्याच वेळेस डिपार्टमेंटला हे जर पाणी जे आत्ता तर भूसंपादन सुरू आहे, पण हे वाचलेलं जे पाणी आहे ती पुढची माझी जी गावं आहेत, राजुरी, रिसे, पिसे, या सर्व गावांना द्यावं असा प्रस्ताव दिला आहे. तो प्रस्तावसुद्धा प्रलंबित आहे. आणि म्हणून माझी आवश्यकता नसेल पाण्याची तर दिलं तर मी काय हे करणार नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा राहुलजी मी पत्र दिलं होतं की पुरंदरचं उपलब्ध असणारं पाणी पुरंदरलाच दिलं पाहिजे, कायद्याने देता येत नाही. आणि म्हणून ज्या काय प्रशासकीय मान्यता वगैरे दिल्या आहेत या बाबतीत फेरविचार करावा. निश्चितपणे ते कायद्याला धरून नाही. आणि मग त्या बाबतीत सुद्धा एक बैठक एकत्रच जर बैठक घेतली तर ते कायद्याचे सगळे सर्व जे काय नियम आहेत ते देखील मी अधोरेखित करेल. तिसरा जो आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे जानाई शिरसाईचं 350 कोटीचं काम. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला मंत्री महोदय आकडे सांगतो. आकडे 2017-18 पासून 24-25 पर्यंत जे पाणी मिळाले, या योजनेला उपलब्ध पाणी आहे 3.5 TMC. पाणी किती मिळालं आहे 2017? 430 MCFT. पुणे शहर 22 TMC पाणी वापरते. त्या शृंखलेतून येणारा जो कालवा आहे त्या कालव्यातून वरवणच्या तलावामध्ये पाणी सोडलं जातं. 300 MCFT, 400 MCFT, 1500 MCFT पाणीच उपलब्ध नाही. आणि जसं जसं पुण्याचा वापर मंत्री महोदय वाढेल तसं इथे पाणी उपलब्ध होणार की नाही अशी शंका आहे. नंबर 1, खाली संसरकट नावाची योजना आहे, गेली 10 वर्ष ती याच प्रकारची योजना आहे, ती बंद आहे. त्यामुळे मागे पुढे या योजनेला पाणी मिळण्याचाच प्रॉब्लेम होणार आहे. आणखी एक GR त्याच्यामध्ये असा आहे, या योजनेसाठी उपलब्ध असणारं कन्व्हेन्शनल मेथडने पाणी होतं 3.5 TMC. बंद पाईपलाईन केल्यानंतर 1 TMC पाणी शासनाने कमी केलेलं आहे. म्हणजे आता राहुलजी आपल्याला फक्त 2.5 TMC पाणी मिळणार आहे. आणि त्याच्यातून किती पाणी मग तुम्ही बंद पाईपलाईन्समधून सुद्धा देऊ शकताय. पाणी कमी उपलब्ध असल्यामुळे 350 कोटी रुपये इथे खर्च करण्याऐवजी नीरा आणि करा जोड प्रकल्प, त्याला मान्यता माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्री महोदयांनी दिलेली आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. 4 TMC पाणी उपलब्ध आहे, शाश्वत पाणी आहे. बारामतीची 29 गावं आणि त्याचप्रमाणे पुरंदरची 10 गावांसाठी ही योजना आहे. ही योजना, या योजनेला जर आपण हे पैसे वापरले तर त्याचा जास्त फायदा होईल.
पाणी कमी उपलब्ध असल्यामुळे माझं हे म्हणणं आहे, शासनाचे पैसे व्यर्थ जाऊ नये म्हणून फेरविचार एकदा जरूर करावा, अशा प्रकारची विनंती करतो की त्याच बैठकीमध्ये या बाबतीत सुद्धा आणखी एक तिसरा प्रश्न घ्या बाबू. ते प्रश्न नाही, पुरंदरच्या संदर्भामध्ये मंत्री महोदय मी आकडे सांगतो. हवेलीला 0.14 TMC पाणी आहे, दौंडला पाणी 0.59 TMC 3760 हेक्टरला आहे, पुरंदरला पाणी 14,450 हेक्टरला 2.27 आहे आणि बारामतीला 6,398 म्हणजे 1 TMC पाणी आहे. हे पाणी वाटप 100% झालेलं आहे. त्यामुळे खुपटेवाडीला पाणी कुठून देणार हा प्रश्न आहे आणि म्हणून निश्चितपणे या बाबतीमध्ये माझं उपलब्ध असणारं पाणी हे आम्हालाच मिळालं पाहिजे अशी मानसिकता आहे. निश्चितपणे त्या बाबतीत विचार करून बैठका लावूनच याच्यातून मार्ग निघतील. मंत्री महोदय